बेट्या हो, विसरलात काय मला? 2 महिने झालं तुमच्यातून निघून येऊन, पण माझ्या पाठीमाग जे घडलं ते बघितल्यानंतर मी बोललेलं वाक्य खरंच ठरलं बघा. राजकारण लय वंगाळ गड्यांनो. काही उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय. मी निघून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झाल्या राजकीय हालचाली. कोणत्या पदावरती बसणार त्याच्यासाठीची सल्लामसलत. मी गेल्यानंतर अजूनपर्यंत FIR नाहीये. मग मला आता प्रश्न पडला की मी या महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री होतो की एक सामान्य माणूस. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री असताना तुमच्या मांडीला मांडी लावून उपमुख्यमंत्री पदाचा भार आम्ही आखत होतो. पण आम्ही गेल्यानंतर आम्हाला न्याय देण्यासाठी तुम्ही कुठेतरी कुचकामी पडलात. तुम्ही सवंगडी म्हणलात, सोबतीचा दादा माणूस म्हटलात, पण याच दादाला न्याय देताना जेव्हा दादांच्या अपघाताबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तुम्हाला राग आला. या महाराष्ट्रासाठी लढत असताना, या महाराष्ट्राला पिंजून काढत असताना माणसांचं जे प्रेम मिळालं, त्या प्रेमापोटी तरी तुम्ही माझ्यासोबत घडलेल्या घटनेची निष्पक्ष चौकशी करायला पाहिजे होती. तुमच्यासोबत येताना तुम्ही केलेल्या आरोपांचा खूप मोठा आवंडा गिळून तुमच्या सोबत बसून होतो. बेट्या हो, काहीही म्हणा, सामान्य माणसाला तर न्याय मिळणं कठीणच आहे, पण अजितदादा पवार नावाच्या दादा माणसाला पण 2 महिन्यानंतरही न्याय नाही मिळाला, हे आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही मला विसरणारच नाही, कारण की तुमच्यासाठी मी होतो आणि माझ्यासाठी तुम्ही कायम आठवणीत ठेवा आणि जमलं तर मला न्याय देण्याचा प्रयत्न